नवऱ्याचं जेवण बनवायचं नसेल ना तेव्हा मी पण जेवण बनवत नाही. मी आणि माझं बाळ घरी आम्ही हेच बनवून खातो. आणि सिरियसली सांगते, ही इडली एवढी जास्त फुगली होती ना, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि ही इडली ना तांदळाची इडली नाहीये, रव्याची इडली. आणि रवा सुद्धा मी तास 2 तास भिजत ठेवला नव्हता, फक्त अर्धा तासच भिजत ठेवला होता. त्याच्यामध्ये दही वगैरे काही सुद्धा टाकलं नव्हतं, फक्त मीठ टाकलं होतं. आणि फक्त इडली बनवताना त्याच्यात ना इनो टाकलं होतं. आणि एवढी छान फुगली होती ना, खूप मस्त लागत होती. आतून पण मस्त स्पॉन्जी झाली होती, एकदम मस्त जाळ्या पडल्या होत्या. त्यानंतर अर्ध्या पीठमध्ये ना मी मस्त जिरं आणि मोहरीचा तडका दिला होता. आणि भातामध्ये पाणी खूप जास्त झालं, म्हणून बघू शकता भातातलं सगळं पाणी बाहेर आलं. एवढी मस्त इडली समोर असल्यावर कुणाला खाऊ वाटणार नाही. पण पहिलं मला किचन आवरायचं होतं, कारण मी किचन क्लीन केल्याशिवाय तर खाणार नाही. आणि असं कोण कोण करतं मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर म्हणलं की चला आता टीव्हीला काहीतरी लावते. माझ्या पिलूला कार्टून पण बघायचं होतं, त्यासोबत खेळायचं पण होतं. आणि बुगूला इडली एवढी आवडली ना, तो स्वतःच्या हाताने खात होता. आणि हा, तुम्ही माझी व्हिडिओ कुठून बघताय मला सांगायला विसरू नका. चला मग बाय.